नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बांद्रा पूर्व आणि तिथल्या 2 सोसायटीमध्ये जाणार आहोत. अष्टविनायक सोसायटी आणि आशापुरा सोसायटी. 2 वहिनींना भेटणार ज्यांचं नाव आहे बिडवे वहिनी आणि आचार्य वहिनी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला भेटून पहिल्या वहिनींना अष्टविनायक सोसायटीमधल्या. बांद्रा पूर्व अष्टविनायक सोसायटी. बांद्रा पूर्व अष्टविनायक सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ राखी संजीवन आचार्य वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नियमित वर्तमानपत्र वाचणे, स्वयंपाक करणे अशी आवड असणाऱ्या वहिनींच्या परिवाराची आता ओळख करून घेऊया. नमस्कार. नाव सांगा. राखी संजीवन आचार्य. माहेरचं नाव? राखी शामराव गोदाम. आणि माहेर कुठलं? पूर्णा, परभणी जिल्ह्यामध्ये. परभणी. बरं, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. संजीवन कुंडीव आचार्य. हा माझा मुलगा राज संजीवन आचार्य. ही माझी मुलगी खुशी संजीवन आचार्य. हे बहिणीची मुलगी आणि हे मोठी बहीण, हे आमच्या सासूबाई. हे लहानी बहीण, हे भाऊजी. बरोबर. आणि माझं बंटी बाहेर खेळायला गेला वाटतं बंटी. आणि आता प्रश्न, परभणीच्या तुम्ही? हो, परभणी. परभणीला कुठे? परभणी जिल्हा आणि पूर्णा गाव आहे. पूर्णा. मग तिथेच शाळा वगैरे? हा, शाळा हे सर्व आम्ही पूर्णेला शिकलो. आणि कोण कोण असतं तिकडे? 4 बहिणी, 1 भाऊ, आई वडील. आणि इथे कोण कोण? मी एकटीच आहे इथे मुंबईमध्ये. आणि मिस्टर कुठे असतात? मी मिस्टर मुंबईचेच आहे. मुंबईचे? तुम्ही एकटीच आहात म्हणाला तर? म्हणजे इकडे माझं कोणी नाहीये ना, माहेरचं कोणी. आणि इथे राहतं कोण कोण? आम्ही इथे माझे मिस्टर, मी, माझे मुलं. काय करतात मिस्टर? मिस्टर कंपनीमध्ये आहे, नोकरी करतात. आणि तुम्ही काय करता? मी काही नाही, घरीच असते. घरीच असता. बोलूया मिस्टरांना. बोला. नमस्कार. काय करता तुम्ही? मी कंपनीत आहे. कंपनीत आहे. आणि लग्न कसं ठरलं तुमचं? आमची मावशी आहे. मावशीच्या कडनं निरोप आला होता की मुलगी मला लग्नामध्ये बघितलं यांच्या मावशीने. लग्नामध्ये बघितलं तर का म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं की तिकडे आहे मुलगी, जाऊन बघून या. मग सहज आम्ही तिकडे जाऊन बघितलं तेव्हा जमलं, म्हणजे पसंत आली. तेव्हा पसंत आली. आणि तुमची भावंड किती? आम्ही 3 भावंड. ती काय करतात? कॉन्व्हेंट शाळेत आहे, सुपरवायझर म्हणून. बरोबर. सगळे मुंबईतच? एक मिलिंद गुणाजीकडे कामाला आहेत, त्याचे असिस्टंट आहे. अच्छा अच्छा. तुम्ही पहिल्यापासून मुंबईतच आहात का? हो. बरोबर. लहानापासून. छान छान छान. मग आता वहिनीला प्रश्न विचारतो. वहिनी मला सांगा, फ्रीज मध्ये अंडी ठेवण्याच्या रॅक मध्ये एकूण किती अंडी राहतात? 12 सांगितलं, पण राहतात 8. त्यामुळे हे बक्षीस गेलं. आणि आता उखाणा पूर्ण करा. संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला. संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला. संजीवन रावांच्या संसारात आहे माझा मग्नाचा झुला. गडबड. आणि हे बक्षीस गेलं. आणि आता हे 5 शब्द मी सांगतो, दोघांनी लक्षात ठेवायचा. पहिला तुम्ही, दुसरा तुम्ही, तिसरा तुम्ही, चौथा तुम्ही आणि 5वा तुम्ही परत सांगायचं. धरबंद, धूळदाण, धागादोरा, धरपकड, ध्यानीमनी. धरबंद, धूळदाण, धागादोरा, ध्यानीमनी. ते होतं धरपकड. आणि त्यामुळे हे बक्षीस गेलं. मिळेल. वहिनी घाबरू नका, आणखी पुढे बक्षीस आहे. भेटूया आपण बिडवे वहिनींना. बांद्रा पूर्व आशापुरा गृहनिर्माण संस्था बिल्डिंग नंबर 2 मध्ये राहणाऱ्या सौ सुरेखा शैलेंद्र बिडवे वहिनींना आता आपण भेटणार आहोत. रांगोळी काढणे, स्वयंपाक करणे अशी आवड जोपासणाऱ्या वहिनी. बघूया आता प्रश्नांना कशा सामोऱ्या जातात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुरेखा शैलेंद्र बिडवे. माहेर लोणी. लोणीला कुठे? लोणी प्रवारनगर, शिर्डीच्या जवळ. आणि सगळे आलेच वाटतं नगरवरून? नाही, नगरवरनं भाऊ आणि मावस भाऊ आले. बाकी पुण्यावरनं, लासलगाववरनं आजी आले. सगळीकडनं आले. नमस्कार. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही मुलगी. हे माझे दीर. नमस्कार. हे जाऊबाई. ह्या ननंदबाई आहे. ह्या सासूबाई, त्या यांची आई म्हणजे आजी. ह्या मावस सासूबाई आहे. नमस्कार. हे फ्रेंड्स आहे. ही त्यांची मुलगी. तो भाऊ आहे माझा.
बरं बरं बरं. हा झाली ओळख सगळ्यांची. मग आता गप्पांना सुरुवात करूया. काय टेन्शन आलंय? थोडस आलं, आता आलं, आलं. सगळ्यांनी खूप सल्ले दिले का हो? खूपच. काय काय सल्ले दिले सांगा. काय हे मोजून ठेवा, हे करा, काय असं सांगितलं. आणि मिस्टरांनी काय सल्ले दिले? टेन्शन घेऊ नकोस. असं सांगितलं. कुठे भेटले ते? अरेंज मॅरेज. पण त्याच्यासाठी भेटली असतील ना कुठेतरी. ते बघायला आलेले घरी. अच्छा, ते बघायला आले होते आणि मग लगेच लग्न ठरलं. 8 दिवसांनी सुपारी आणि जमलं. आणि मग लगेच लग्न दुपारी. नाही, आणि ते कुठे आले होते? लोणीला. लोणी. हम्म. केवढं आहे हो गाव लोणी? वहिनी, आहे बरं, म्हणजे गाव पण नाही जास्त आणि शहर पण नाही जास्त, असं मधलंच आहे. मधलं आहे. पण काय तिथे वेगळं काय आहे म्हणजे? सगळ्या प्रकारचे कॉलेज. कॉलेज आहे. आणखी शिर्डीमुळे जरा येणं जाणं असतं लोकांचं तिथे असं. आणि कॉलेजेस जास्त आहेत, सर्व प्रकारचे आहेत. हेच एक वैशिष्ट्य आहे. तुम्हाला काय करायचंय? इच्छा? इच्छा तुमची इच्छा काय असं विचारलं तर काय सांग? आहे. आता तो बिझनेस जो चालू केलाय मी, त्याच्यामध्ये जरा सेटल व्हायचं असं ठरवलंय. तुम्हाला बिझनेसची आवड आहे? हो आहे. मिस्टर काय करतात? बिझनेसमन आहे. त्यांना बोलवा मग. अहो, या. नमस्कार. नमस्कार. काय सांगणार बायकोबद्दल तुमच्या? बायकोबद्दल म्हणजे स्वयंपाक खूप चांगला उत्कृष्ट करते. कारण लग्न म्हणजे जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा माझी पहिली अट तीच होती की तिला स्वयंपाक आला पाहिजे. कारण मला स्वयंपाक व्यवस्थित काहीच येत नाही बनवता. आणि तसं मला खायची आवड आहे. माझी बायको कमीत कमी चांगली सुगरण असावी असं माझं इच्छा होती. आणि त्या पद्धतीने मला म्हणजे पूर्ण झाली. अरे वा. मग आता प्रश्न विचारतो यांना. हो. पहिले मला सांगा, रांगोळीच्या डब्यामध्ये एकूण रांगोळीच्या किती वाट्या आहेत? 7. बहिणींनी सांगितलं 7 आणि वाट्या आहेत 8. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. उखाणा पूर्ण करा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खून. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खून. शैलेश रावांचं नाव घेते, बिडव्यांची सून. अभिनंदन वहिनी. हे बक्षीस तुम्हाला लगेच मिळालं. ठीक आहे, चला हे बक्षीस मिळालं. आणि आता 5 शब्द सांगतो. दोघांनी लक्षात ठेवून आळीपाळीने ते सांगायचे. सल्ला मसलत, सोयर सुतक, सोने नाणे, साज शृंगार, सवता सुभा. सल्ला मसलत, सोयरे सुद्धा, सोने नाणे, सांजे सोयरे. साज शृंगार हा शब्द होता आणि हे बक्षीस केलं